मार्केटमध्ये नवीन शेतकरी विक्रांत पाटील. मला असं वाटतं माझा बघून पुढच्या वर्षी शेतीच्याच मागे लागेल. अशीच ना? बरोबर, परफेक्ट. मम्मी नाही तू मामाकडे येत नाही? आले कुठे? चल मग पादे मामाला. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आज सकाळी मी जो झोपेतून उठलो तेव्हा निकेश आलेला मला उठवायला. निकेशला म्हणजे माझं काम होतं. सो निकेशने उठवल्यावर काय सकाळी सकाळी त्रास देतोय. तो बोलतो अरे घरी एकटाच आहे तू आणि घर उघडा ठेवून झोपलाय. घरी एकटाच आहे? तेव्हा उठून बघतो तर घरात कोणीच नाही, मी एकटाच घरी होतो. सो मग आता घरी एकटा काय करू? मग मी आलो नितेश भाऊ जवळ. नितेश भाऊ सो मी आलो आहे नितेश भाऊच्या फार्म हाऊसवर. इथे खूप वेगवेगळी भाजी वगैरे लावलेली असते त्यांनी. आणि मग मी पुढे आलो. ही कणाची आहे? वांगी इकडे. आणि हा मुळा आहे, मला पण ओळखायला येते आता. हा यो मुळा आहे ना? मुळा. पालक यो क नेम चुकला. यो इकडे पालक. आणि जवळ काही चवळी. ना तिकडं कोथिंबीर आणि मेथी. चलो मग इकडून आता थोडीशी भाजी घेऊन पण जातो. आणि इथे हो ऑर्गॅनिक पपई. आणि इथे एक पपईचं झाड आहे. आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितला होता. इथे पण सगळी शेती लावलेली आहे. मागच्या ब्लॉगमध्ये ही पपईची झाडं पण बघितलेली जेव्हा आपण पोपटीसाठी आलेलो. आणि नेमकं आज आलो आणि पपई पिकले म्हणजे नशीब चांगलं. इथे पपईला फळं बघा किती आलेली आहेत. आणि या काय होता इथं? कटिंग कशाने करता? विल्याने? चलो इकडे शेवग्याच्या शेंगा आहेत. बरीचशी झाडं आहेत. हा चिकू आहे, आंबा आहे, जास्वंद आहे, शेवग्याच्या शेंगा पण घेऊन जाऊ आपण. इकडे ताडगोळ झाले नाही रेडी? चढेल कोण? तू चढते? चलो या सीझनचा पहिला ताडगोळा खाईन बहुतेक तरी मी. कढीपत्ता. हा गवार आहे. आणि इथे दीदी आहे. गवार. यो गवार आहे. गवारची भाजी जबरदस्ती बऱ्याच वेळा खाल्ली आहे घरी, पण झाड बघितला नव्हता. हे बघा, माझ्यासारखे कोणी असतील आपल्या ब्लॉगमध्ये ज्यांना गवार कशाच माहीत नाही. बघा ही गवार. नाईस. सो आपण मागे पोपटी केलेली ती तिथे केलेली त्याच्यात त्या साईडला. तेवढा त्यांनी भाग वेगळा केला याचा फार्म हाऊसचा. आणि इकडे शेती वेगळी केली आहे. आणि इथे तो पार्टीवाल्यांसाठी, तो शेतीवाल्यांसाठी. आणि इकडे यो लाल माठ आहे ना? यो भारी वाटतं बघायला. बघा ही ताडाई झाडा कोणची? किती? 22. सो आणि इकडे ही भाजी तोडून ठेवलेली आहे. त्याच्यानं काय? मेथी. सो आणि इकडे आम्ही आता भाजी तोडलेली आहे. शेवग्याच्या शेंगा, तो मुळा, मी आणि गावठी मुळा.
आता जाऊया आपण मेथी तोडायला. इथे आल्यावर याच्यावर लक्ष ठेवायला लागतं, नाही तर आठवण राहील. झेंडू मस्त सुंदर. आपण इकडच्या तिकडच्या केमिकलच्या भाज्या खाण्यापेक्षा या ऑर्गॅनिक बऱ्या उलट. आणि इथं आपण ज्या शेवग्याच्या शेंगा तोडल्या ती झाडं बघा इथे साईडला. नाही तो जांभलीचा माहिती आहे. हां तिथे जांभूळ जास्त येते बोलतो, भरते पूर्ण. तुरीच्या शेंगा. टोमॅटोची कुठं? हां ही टोमॅटोची झाडं आहेत साईडचा. हां बघा फुल असा आहे तो टोमॅटोचा झाड. भक्तीने पण मळा लावलाय, पण भक्तीचा मळा मी तुम्हाला दाखवतो. भक्तीचा मळा किती मोठा माहिती आहे का? बघा एवढा. हा एवढा जो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय ना तो भक्तीचा मळा आहे. आणि भक्ती यो बघ मळा कसा. एक तो लाल माठ तिकडं येवाला तिकडे मुळा वगैरे. आणि यो इथं काय बापू. आणि यो इकडे मेथी. मेथी कशी कोपटाची अशीच डायरेक्ट. थोडीशी भाजी तोडायची मजा घेतो. अशी उकळून डायरेक्ट तुटतं ना माझ्याचा. नीट उपट ना बघून. बरोबर का? मार्केटमध्ये नवीन शेतकरी विक्रांत पाटील. मला असं वाटतं माझा बघून पुढच्या वर्षी शेतीच्याच मागे लागेल. भारी उलट केमिकलच्या भाज्या खायची गरज नाही. आपलं काय ते ऑर्गॅनिक अशीच ना. बरोबर परफेक्ट. आणि ते कधीपासून ना कोथिंबीरचा वास सुटलेला, मग समजत नव्हतं कुठे आहे. इथे बाजूलाच आहे. आता जो कोथिंबीरचा वास इथे सुटलाय तसा वास ना मार्केटमध्ये आपण जी भाजी आणतो तेव्हा नाही येत कोथिंबीरला. आणि हे तुम्ही माझ्या हातात बघू शकता रामबाण. ही बांधायला कामी येते, तुटत नाही भिजवल्या ओली केल्यावर. आणि ते नितेश भाऊ कोथिंबीर तोडताना सो इकडे आता तुरीची झाडं आहेत. तुरीची म्हणजे आपण तुरीच्या शेंगा खातो ती तुरीची शेंग वाळलेली आहेत. मग त्यांची तुरीची डाळ बनवतील. ओल्या पण आहेत सुक्या पण आहेत. सुकल्यावर त्यांची तुरीची डाळ बनवतात. टेन्शनच नाही. डाळ घरची, भाजी घरची, भात घरचा. फक्त जर स्पायसेस लावले, मसाले वगैरे लावले, मग केरळला जायची गरजच नाही. मसाल्यांमध्ये पण काय काय आहे ना इथं. दालचिनी आणि तेजपत्त्याचे झाड, त्याचं झाड आहे इथे. आणि मगाशी आपण कोणता बघितला तो करी लिव्स, कढीपत्त्याचं पण झाड आहे. याक अच्छा यो मोठा झालेला. तिथे तो छोटा आहे लाल माठ आणि इथे हा मोठा झालेला आहे. सो आता आपण चाललो ताडगोले तोडायला. नितीश भाऊ रेडी आहे रस्सी घेऊन. हा विळा. हां काय हा ड्रेसिंग चेंज केली. झाडा चढासाठी कपडे चेंज केले. जीन्स होते ना आधी. चलो ताडगोला पाडते हैं.
त्यांच्या झाडावर चढते. हा माहिती. चलो त्या साईडने दिसेल. हा इथे अच्छा त्यासाठी खायचं असतं ते. स्वतः नितेश भाऊंनी एक ताडगोल्यांचं तोडलेलं आहे. तो आता खाली बघा कसा सोडेल, कारण त्याला वजन असतो ना खूप. तो रस्सीने बांधून सोडावा लागतो खाली. बघा रस्सी बांधली एका याला. आण दे आण दे आण दे आण दे आण दे आण दे. कुठे गेला? हा आयो सुटला का सोडला? हा अच्छा रस्सी तुटली, कारण वजन असतो त्याला भरपूर. तुम्हाला जवळून दाखवतो. जवळ येतो मी, दुसरा टाकू नको परत मान खांद्यावर. दुसरा एक तोडतोय. आणली ताडफुला बघा. अभी घर जाके इसको तोड़ के खाएगा मस्त पैकी. दम लागला, वजन असतं. सो इथे लगेच ताडफुलं सोलायची सुरुवात केलेली आहे. आणि या वर्षीचा पहिला ताडफूल खातोय मी. चला ताडगोला सोडून झालेला आहे. सुंदर. सो डायरेक्ट फ्रेश. सो चलो आता निघालो घरी जायला. एक पेंड ही, एक नितेश भाऊकडे. नितेश भाऊ इकडे बघ. पेंड आणि भाजीपाला नितेश भाऊने ऑर्गॅनिक भाजीपाला दिलेला आहे. चला आता जातो हे सगळं घेऊन घरी. घरी गेलं पप्पांना पण काम आहे आता हे सोलून द्यायचे. इथे तर नितेश भाऊने सोलून दिलं, घरी गेलं पप्पांना काम येतो. सो आणि इथून हा समोर दिंडीगड दिसतो बघा. हा बघा दिंडीगड. लवकरच आम्ही जाणार आहोत तिकडे पण दिंडीगडवर. सो आणि या सगळी शेती तुमची आहे? हां काय? अच्छा भाड्यावर दिली, लावायला दिली ती. आणि त्या साईडला आपण होतो मागे, जो हा जो झाड आहे या झाडांच्या त्या साईडला. बाकी सगळी ही आहे. झोपडा. तो इथे आता आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर म्हटले. हॅलो कशा आहात? आम्ही ते शोरमा काल थांबलेलो आणि आईने ओळखलं मला. तर छान वाटतं जेव्हा आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आपल्याला ओळख देतात. सगळे व्हिडिओ बघतो. आता तुम्ही कुठे केरळला गेला होता? हा हा व्हिडिओ पाहिले आम्ही. बघतीचे बघतो, सगळे बघतो आम्ही तुमचे व्हिडिओ. थँक्यू. हां सगळे मस्त आहेत. आज इकडे इकडे जरा काम होतं ना, तिकडे गेलेलो. मग आता शोरमा खायला थांबलेलो. बाय बाय. चलो आणि ते चारकोल शोरमा खातो. मारायला आलेले आहेत यावी दोघा. आम्ही दोघा आधी येणार होतो. जसं यांनी बघितलं आम्ही इकडे वळतोय लगेच ऐकावं कोयता. कोयता पण नाही, आखी कुराड घेऊन आले. दांडा. चलो मस्तपैकी शोरमा खाऊन घेतो.
हा शर्मा आडवा आहे, पहिल्यांदा बघतोय मी आता. डॅन सो मी आलो आता. ने चलो बाय बाय. बाय बाय कर, बाय बाय कर, बाय 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 बाय. आता तू मामाकडे येतो ना तिथे? मम्मी नाही, तू मामाकडे येत नाही? अले कुठे? चल मग पादे मामाला, मामाला पादे. नाही नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, नको दे पा, नको दे. हा येत नाही मामाकडे? कुठे? मामाकडे येतो का मम्मीकडे? कुठे जायचं, मामाकडे की मम्मीकडे? मम्मी मामाकडे नाही येत तू? चल ना मामाकडे. आता तू शेट येणार मामाकडे. जाऊ दे मम्मी, चला जायचं आपण. मम्मीची आठवण आलेली, आता गेली आठवण. हा का अजून आहे, अजून तो बोट जातो इकडे, एवढूसा बोट. चला आपल्याकडे बघ काय आहे, हे बघ काय. अरे दिसत नाही इकडून, दाखवतो बघा. हे बघ काय, ताडगोळे खायचं आपण. चला सो काय आता टुटुशेट येतोय आणि आम्ही चाललो आता मामाकडे टुटुशेटला घेऊन. गाईज आम्ही पोहोचलो घरी आणि टुट्टूची गुड मॉर्निंग गेली. अरे काय झाला, काय झाला, काय झाला, काय झालं रे? कुठे आलो आपण? अरे बाबा कोणी माझी पिल्लू, कोणी मारला विचार, कोणी मारला विचार. कोणी कुठे मम्मी? कोणी मारला विचार. झोपण झोपलं. काय झालं, काय झालं, काय झालं? चला 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 चला. आणि तू तुला खाऊ आणलाय बघा. डॅन्टडॅन, हे बघ काय, हे बघ डॅन्टडॅन. घे ना माझी बाबरू ना. काय खातो ले? काय खातो? तिती हे तिती, माझी चिट्टी आली. ये मस्त ना. ओरपली ना, काल मस्त होता. आज ओरपली म्हणजे आज त्याने काही खाल्लं नसेल. नाही खाल्ला तुम्ही याच हा नाही खाल्ला. ताई बोलली की खाल्ला नाही, त्याला काहीतरी खायला दिस. सुचलो ओरपले तो. तिती